श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहेत. दररोज न चुकता स्वामींचे पूजन, भजन, नामस्मरण, उपासना, सेवा केली जाते. अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथाची पारायण सुद्धा केली जातात. नित्य नेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्यासह देश विदेशात स्वामींचे मठ, मंदिरा आहेत. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो. समस्या, अडचण, संकट असले तरी स्वामींना मनापासून हाक मारावी. स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला धावून येतात, संकट मुक्त करतात, अडचणी दूर करतात असे अनेकांचे अनुभव आहेत. स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात. भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव देतात. असे अनेक जण आवर्जून सांगतात सुद्धा. परंतु मित्रांनो, नियमितपणे स्वामींचे नामस्मरण आपण करतो, सेवा करतो, मठात न चुकता जातो, गुरुवारी विशेष पूजन, नामस्मरण, सेवा करतो, जे शक्य होईल ते करतो. असे असूनही स्वामी मनोकामना, इच्छा पूर्ण करत नाहीत. जी अपेक्षा आहे त्याची पूर्ती होत नाही असे अनेकांना वाटत असते. आपण कुठे कमी पडतो असे विचारही मनात येतात. मनात भीती वाटते, घाबरायला होते. तर असे का होते? यावर उपाय काय? याबाबत काही मान्यता सांगितल्या आहेत. मित्रांनो, अनेकदा आपण आपल्या इच्छा, मनोकामना, नवस, संकल्प हे आपतांना, जवळच्या व्यक्तींना, अगदी खास लोकांना, मित्रांना सांगत असतो. त्यातून सकारात्मकता मिळावी हा उद्देश असतो किंवा तशी मनातून अपेक्षा असते. यासोबतच आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो. आपापल्या परीने यथाशक्ती सेवा, नामस्मरण करतो. मनातील अमुक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमुक अमुक एवढी सेवा करत आहे असेही सांगतो. इथेच आपली चूक होते असे सांगितले जाते. परंतु मनातील संकल्प असू द्या किंवा तुमची इच्छा असू द्या किंवा विशेष मनोकामना असू द्या, ती कुणालाही सांगू नयेत असे सांगितले जाते. त्याची वाच्यता करू नये. तसेच आम्ही स्वामींचे अमुक करतो, एवढे करतो, तमुक करतो, रोज सेवा करतो, तेवढी सेवा करतो, एवढी सेवा करतो असे तर अजिबातच कोणाला सांगू नये. आपली इच्छा, मनोकामना गुप्त ठेवावी. अगदीच बोलावंसं वाटलं तर मनातल्या मनात स्वामींना सांगावं. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा. स्वामी नक्कीच शुभ करतील. तुम्ही काय सेवा करतात, कशासाठी सेवा करतात, तुम्हाला काय हवं आहे, कोणती इच्छा आहेत आणि तुम्ही किती करतात हे कोणालाही सांगू नका. तुम्ही करतात ते मनापासून करा. सांगायचे असेल तर स्वामींना सांगा, पण कोणालाही सांगू नका. हा एक नियम पाळला तर तुम्हाला कधीच वाटणार नाही की तुमच्या इच्छा, मनोकामना पूर्ण का होत नाहीये, अनुभव का येत नाहीये. फक्त कोणालाही काहीही सांगू नका. मनातल्या मनात ठेवा आणि सेवा सुरू ठेवा. श्री स्वामी समर्थ.